वयाच्या 30 नंतर त्वचा सैल पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, केस निस्तेज होणे हे फक्त वाढत्या वयाचं लक्षण नाही, तर शरीरातील पोषण कमी होत असल्याची चिन्ह असू शकतात. पण आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वीचं त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी रसायन चिकित्सा सांगितलेली आहे आणि आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. 5 आयुर्वेदिक कोलॅजिन सुपरफूड्स जे त्वचेला आतून नरिश करून नॅचरल ग्लो देण्यास मदत करतात. नमस्कार, आरोग्यगाथामध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 5 सुपरफूड्स ज्यामुळे स्किनमधील कोलॅजिन टिकून ठेवायला मदत होते. आधुनिक विज्ञानात कोलॅजिन म्हणजे त्वचेची इलॅस्टिसिटी आणि फर्मनेस टिकून ठेवणारा प्रोटीन असे कोलॅजिनला म्हटले जाते. पण आयुर्वेदात त्याचे नाव थेट कोलॅजिन असं नसून रसधातू, रक्तधातू, मांसधातू आणि ओज यांच्या पोषणाशी त्याचा संबंध आलेला आहे. जेव्हा शरीरातील धातू पोषित राहतात तेव्हा त्वचा तजेलदार, स्निग्ध आणि तरुण दिसते. चरक संहितांनुसार यामध्ये रसायन अध्यायात शरीराला दीर्घायुष्य, स्मरणशक्ती, तेज, वर्ण आणि तारुण्य टिकून ठेवण्यासाठी हा कोलॅजिनचा संबंध आलेला आहे. म्हणूनच आज आपण ज्याला अँटी एजिंग आणि स्किन रिज्युव्हेनेशन म्हणतो त्याचं मूळ आयुर्वेदातील आधीपासून पाहून घेऊया. नंबर 1, डाळिंबाच्या साली म्हणजे डाळिंब साल. डाळिंबाला आयुर्वेदात दाडिम असं म्हटलं जातं. बहुतेक लोक फक्त दाणे खातात आणि त्याचे साल फेकून देतात, पण त्याच्या सालीही अत्यंत गुणकारी आहेत. डाळिंबाच्या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉल हे भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेवर ऑक्सिडेटिव्ह असलेला स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार डाळिंब हे पचन सुधारून रक्तधातूला पोषण देते, रक्त शुद्ध करते आणि पोषित असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर ग्लो म्हणून दिसतो. नंबर 2, गुलाबाच्या पाकळ्या, रोज पेटल्स. चरक संहितेमध्ये वर्ण्य म्हणजे कॉम्प्लेक्शन वाढवणाऱ्या द्रव्यांमध्ये रोज पेटल्स म्हणजेच गुलाबाच्या पाकळ्यांचा उल्लेख आलेला आहे. गुलाब हा त्वचेला शांतता देण्यासाठी फ्रेशनेस देणारा मानला जातो. त्याचा गुण हा शीत आणि पित्त संतुलित करण्यास मदत करतो. त्वचेमध्ये जास्त उष्णता, रेडनेस, ॲक्नी, डलनेस यांसारख्या गोष्टी असतील तर गुलाब पाकळ्या किंवा त्याची पावडर अत्यंत उपयोगी ठरते. गुलकंद, रोज टी, वाळलेल्या पाकळ्यांची पावडर या सर्व फॉर्ममध्ये आपण हे त्वचेसाठी सौम्य म्हणजेच रिज्युव्हेनेटिंग सपोर्ट सिस्टीम म्हणून वापरू शकतो. नंबर 3, आवळा. आवळा म्हणजे आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ रसायनांपैकी एक आहे. चरक संहितेमध्ये आवळ्याला तारुण्य टिकवणारा आणि दीर्घायुष्य देणारा असं म्हटले आहे. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला हा आवळा कोलॅजिन सपोर्टसाठी खूप मदत करतो आणि यामुळे हा आधुनिक विज्ञानातही खूप महत्त्वाचा मानला जातो. आयुर्वेदानुसार तो त्रिदोषांचं संतुलन करतो आणि त्यामुळे त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी तो खूप उपयुक्त मानलेला आहे. याची पावडर करून घेऊ शकतो किंवा आवळा पाण्यामध्ये टाकून तो आपण घेऊ शकतो. याचा ज्यूस करून सुद्धा घेऊ शकतो. आल्याचा तुकडा आणि आवळा यांचा ज्यूस सकाळी उपाशीपोटी घेतल्यामुळे सुद्धा स्किनमध्ये खूप लवकर बदल दिसतात. नंबर 4, गुलाब फळ, रोज ही फ्रूट. गुलाबाच्या फुलांनंतर तयार होणारं रोज ही फ्रूट म्हणजे गुलाब फळ. यामध्ये नैसर्गिक व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्वचेची इलॅस्टिसिटी टिकवण्यासाठी आणि डल स्किन कमी करण्यासाठी हे उपयोगी मानलं जातं. आजकालच्या खूप मोठ्या आणि महागड्या क्रीम्समध्ये याचा समावेश केला जातो. रोज हिप टी किंवा पावडर ही अनेक स्किन केअर फॉर्म्युलेशन्समध्ये सुद्धा वापरली जाते. नंबर 5, घृतकुमारी म्हणजेच कोरफळ. घृतकुमारी या आयुर्वेदामध्ये त्वचा आणि पचनासाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. बऱ्याचदा स्त्रिया लेपाच्या स्वरूपात चेहऱ्याला बाहेरून लावतात, परंतु ही आतून घेतली तर हिचे खूप जास्त बेनिफिट्स आपल्याला दिसतात. कोरफळीचा स्निग्ध आणि शीतगुण हा त्वचेला हायड्रेशन देण्यास मदत करतो. त्यामुळे ड्रायनेस कमी होते, इरिटेशन कमी होते, प्रीमॅच्युअर एजिंग किंवा काळसरपणा, काळे चट्टे आलेले असतात स्किनवर ते कमी होतात आणि या सगळ्यांमध्ये बदल दिसतो. सकाळी कोरफडीचा रस आपण घरात असलेल्या कोरफडीच्या गराला काढून तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतला असे कमीत कमी 30 ते 32 दिवस केल्यास याचे सिग्निफिकंट रिझल्ट आपल्याला दिसायला लागतात. त्वचा अध्याय आणि वर्ण्य द्रव्य ही आयुर्वेदामध्ये बऱ्याच प्रमाणात उल्लेख केलेली आहेत, परंतु ती तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत. चरक संहितेमधील या द्रव्यांचा विविध ठिकाणी उल्लेख आलेला आहे आणि तीच द्रव्ये कमी अधिक प्रमाणामध्ये काही केमिकल्स ॲड करून आजकालच्या बऱ्याचशा क्रीम्समध्ये वापरल्या जातात. परंतु बाहेरून केलेल्या उपयोगापेक्षा आतून केलेला उपयोग हा शरीरावरती लवकर रिझल्ट दाखवतो.
त्यामुळे आवळा हा चूर्ण, ज्यूस किंवा मुरांब्याच्या स्वरूपात घ्यावा. गुलाब पाकळ्या ह्या गुलकंद, गुलाब पाकळ्यांचा चहा किंवा पावडर या स्वरूपात घ्यावी. डाळिंब साल ही वाळवून पावडर स्वरूपामध्ये घेऊ शकतो. रोज हिप हे हर्बल टीच्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो आणि कोरफड फ्रेश पल्प किंवा ज्यूस काढून त्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. पण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. गर्भवती महिला किंवा रक्तपातळ होणारी औषधे चालू असतील तर या लोकांनी वैद्याच्या सल्ल्याने घ्यावीत. गुलाब पाकळ नॅचरल ग्लो हा फक्त मेकअपमुळे येत नाही, तो शरीराच्या आतल्या पोषणातून येतो. आयुर्वेदातील रसायन चिकित्सा आपल्याला शिकवते की तारुण्य टिकवण्यासाठी योग्य आहार, योग्य दिनचर्या आणि योग्य औषधांची सुद्धा गरज असते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.